स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून आणि माझ्या टीमकडून खूप खूप शुभेच्छा। स्वातंत्र्य मिळवणं हे आपल्यासाठी इझी नव्हतं, तितकं सोपं नव्हतं, हे सर्वांनाच माहिती आहे। आज आपले हे जे काही फ्रीडम फायटर आहेत, या फ्रीडम फायटरनी प्रत्येक गोष्टीची प्लॅनिंग केली आणि ही प्लॅनिंग आज जर आपल्याला आर्थिक स्वातंत्र्य मिळवायचं आहे, ती प्लॅनिंग आपल्या जीवनामध्ये करणं गरजेचे आहे। कारण हे जे बॅटल होतं हे आज बॅटल आपल्या राष्ट्राचं होतं, आपल्या देशाचं होतं आणि आर्थिक स्वातंत्र्याचं बॅटल हे आपलं आहे, आपल्या फॅमिलीचं आहे आणि त्याच्यासोबत लढण्याची आणि त्याच्यासोबत झगडण्याची आणि ते पूर्ण सक्सेसफुल करण्याची फक्त जबाबदारी कोणाची आहे, ती फक्त आपली आहे। मग त्यासाठी करावं काय लागणार आहे, तर जसं फ्रीडम फायटरनी डायरेक्टली जाऊन स्वतंत्र मिळवलं नाही, तर त्याचा पहिला एक गोल सेट केला, त्या गोल सेटिंग नंतर त्याच्यावरती प्लॅनिंग केली, प्लॅनिंग केल्यानंतर इम्प्लिमेंटेशन केलं, ऍक्शन केलं आणि आज आपण हा 78वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत। आपल्याला जर आर्थिक स्वातंत्र्य मिळवायचं आहे तर आपल्याला सुद्धा आपले गोल सेट करावे लागतील। गोल सेट करून चालणार नाही तर त्याची प्रॉपर प्लॅनिंग करावी लागेल आणि प्लॅनिंग करून चालणार नाही तर त्याचं इम्प्लिमेंटेशन करून त्याला ऍक्शनमध्ये कन्वर्ट करावं लागेल, तर आपल्याला आर्थिक स्वातंत्र्य पॉसिबल आहे। आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळवणं इतकं इझी आहे, जितकं आपण समजतो की हे अवघड आहे तितकं अवघड नाहीये, ते खूप सोपं आहे। फक्त या प्रोसेस आपल्याला फॉलो करणं गरजेचे आहे आणि ही प्रोसेस जर आपण फॉलो केली तर नक्कीच आपण आर्थिक स्वातंत्र्य मिळवू शकतो आणि आपल्या राष्ट्रामध्ये, आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये नक्कीच आपल्या खारीचा वाटा देऊ शकतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।